शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा केलाय। दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर ठाकरे गटानेही गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिलं। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांकडून फोडाफोडीचे इशारे देण्यात येत आहेत। शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाचे 10 आमदार संपर्कात असल्याचा मोठा दावा केलाय। दरम्यान गुलाबराव पाटलांनी केलेल्या दाव्यानंतर ठाकरे गटाकडून जोरदार पलटवार करण्यात आला। त्या महालामध्ये आमच्या सारख्याची सुद्धा एक वीट आहे। त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले। त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या महालाचा। तुमचा खूप संताप येऊ संजय राऊतांना। हो, 5 सीट पाडणार होता जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन 2-2 दिवस इथे बसलं। ते साधं वाचू शकला नाही एक माणूस। त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं, नाहीतर अजून जे 20 आहे ना त्याच्यातले 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहे। हां, बघा ना आगे आगे होता है क्या, देखिए आप। मग तो उद्धव साहेबांचा पक्ष चांगला कळतो। गुलाबरावांना म्हणा तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा, तुमचे नेते काय आजारी झाले त्यांना सलाईन वगैरे द्या। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं 95 जागा लढवल्या, मात्र त्यांचे केवळ 20 आमदार निवडून आलेत आणि आता शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा केलाय। दरम्यान हे 10 आमदार शिंदेंकडे गेल्यास ठाकरेंकडे केवळ 10 आमदार उरतील। साहेब तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते तुमच्या संपर्कात आहेत, किती आमदार संपर्कात आहेत? मी सांगितलं ना, हा सस्पेन्स थोडे दिवस राहू दे। आहे तेवढं नक्की मी जबाबदारीने सांगतोय आणि मी तिसऱ्यांदा परत रिपीट करतोय। काल मी शब्दप्रयोग केला होता की अधोरेखित करा, आज सांगितलं अंडरलाईन करा। सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे साहेबांच्या जे संपर्कात आहे ते एक पुढे येतील, कदाचित खासदार देखील असू शकतात असं माझं मत आहे। एकीकडे शिंदे गटानं उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी दादांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी देखील शरद पवार गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता। आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये म्हणजे उबाटा असतील, काँग्रेस असेल, पवार साहेबांच्याकडे असतील, या सगळ्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे। म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांशी सातत्याने संपर्क सुरू आहे। अभिनंदनांचा वर्षाव चाललेला आहे आणि आता पुढे परत एकदा आपण पक्ष संघटन एकत्र काम करू आणि आपण एक इच्छा व्यक्त करण्याचं काम चाललेलं आहे। पुढच्या 4 महिन्यामध्ये आपल्याला याचे रिझल्ट दिसतील। नाही, मला कोणी फोन केला नाही। लोकांना वाटतं की मी दादांच्या जवळ असल्यामुळे, परंतु ते त्यांचं प्रेम आहे ते राहणारच आहे। शेवटी बघा, राजकारण आणि वैयक्तिक संबंध हा वेगळा विषय असतो, परंतु मला या संदर्भामध्ये अजितदादा पवार साहेबांनी फोन केलेला नाही। कुठल्या कोणाला केला असेल असं मला वाटत नाही। आणि आता जे सगळं चित्र पक्ष वेगळा झालेला आहे, चिन्ह आमचं वेगळं आहे, लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलं, त्यामुळे आता काही इकडे तिकडे जाण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं। विधानसभा निकालात महाराष्ट्रात महायुतीची सुनामी आल्याचं पाहायला मिळालं। महायुतीच्या सुनामीत मविया मात्र कुठेही दिसली नाही। 2024 विधानसभा निकालात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला मिळून 230 जागा मिळाल्यात, तर मवियात ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला मिळून केवळ 46 जागा मिळाल्यात। मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रानं केवळ पक्ष फोडाफोडीचं राजकारण बघितलंय। अगोदर शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेसच्याही काही आमदारांना फोडण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून फोडाफोडीचे इशारे देण्यात येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।